ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली सब इतिहास पुण्यामध्ये येण्याची शक्यता। 42 कोटींचा मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भाग भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित। अजित पवारांना कोण टार्गेट करताय ते त्यांनी तपासावं, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचे गुलाबराव पाटलांचा मोठा दावा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कठोर कारवाई करावी, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या सुरक्षेचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आढावा, शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेरील गस्त वाढवली। राज ठाकरेंना भीती आहे म्हणून की सत्ताधाऱ्यांना राज ठाकरेंची भीती आहे म्हणून सुरक्षा वाढवली, लवकरच स्पष्ट होईल, वडेट्टीवारांची टीका। जाणीवपूर्वक काही होत नाही, नेत्याला सुरक्षा देण्याबाबत समिती ठरवत असते, शिवतीर्थवरील सुरक्षेत वाढ केल्यावर संजय शिरसाट यांचं विधान। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार, प्रकृतीमध्ये गंभीर बिघाड झाल्यामुळे संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कोणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। नाशिकमधील मनसेच्या बैठकीला काँग्रेसचा कोणताही प्रतिनिधी पाठवला नाही, कुणी गेले असतील तर नोटीस पाठवणार, सपकाळ यांचं वक्तव्य। मनसे युतीचा प्रस्ताव आल्यास राष्ट्रीय पातळीवर चर्चा करू, सपकाळांची माहिती। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्वाची असल्याचं सांगितलं, मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांमधील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये चर्चा, नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का याकडे लक्ष। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, मुश्रीफांच्या मध्यस्थीने माजी आमदार राजेश पाटील आणि नंदा बाभुळकर एकत्र निवडणूक लढवणार, मुश्रीफांनी भाजपच्या विरोधात मोठ बांधल्याचं चित्र। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलार यांच्या मतदारसंघात, मनसेच्या संदीप देशपांडे यांचा आरोप, तर शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीमध्ये लक्ष द्या, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडनं हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। प्रवक्तेपदावरून नाव काढलं तरीही पक्षाचं काम जोमाने करणार, रुपाली ठोंबरे पाटलांची प्रतिक्रिया, तर कारवाईविषयी अजित पवारांना भेटून चर्चा करेल, ठोंबरेंची माहिती। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची नियुक्ती, प्रसाद लाड, विहंग सरनाईक यांच्या माघारीनंतर नाईक यांची बिनविरोध निवड। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, शरद पवार आणि फडणवीसांमध्ये कालही 2 वेळा फोनवरून संवाद, MCA कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। पुणे पोलिसांचे निलेश घायवळ प्रकरणी ईडीला पत्र, घायवळची बेनामी संपत्ती आणि आर्थिक व्यवहार तपासणार, घायवळकडून अनेक जमीन खरेदी विक्रीमध्ये करोडो रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार। कांदिवलीमधील मनसे विभाग अध्यक्षाने निवडणूक अधिकाऱ्याच्या अंगावर मतदार यादी फेकली, दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर, आगामी नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागरांना मोठा धक्का। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर ब्रीचकँडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू, धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती, दोन्ही मुलींना अमेरिकेतून भारतामध्ये बोलावलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।